6:15 वाजलेत आणि हे सगळे इकडे अर्धे आंगबीन आंगबीचे बसलेत. आमचा महेश माझा आता फोटो काढायला आणि आताचे वडे बनवायला लागेल आमच्याकडे नाश्त्याला. लास्ट दिवस आहे आमचा. आता मी कुठे चाललेत पण आम्हाला प्लेसचं नाव नाही माहिती, पण आम्ही चाललेत. तिकडे गेल्यावर तुम्हाला कळेल. आम्ही आता आम्ही चालले गड चढायला. त्यांना ऊन सहन होत ना फॉरेनर लोकांना मध्ये. आता मी इकडे मंदिरात आलेले आहेत. आता मी चालले दर्शन घ्यायला. इकडे फोटो नाही पाडत तुम्ही. इकडे काय शिकायला बसले. हे दगड बिगड आता लावले त्या आधीच नाही. गाईज इकडे गरमी पण खूप आहे. सगळे डोक्यावर काय काय घेऊन चालायला लागलेत. तुम्ही जरा आंबोळगड मानला असतं तर बरं झालं. लोक आली त्याला तिकडे जाणारच का नाही तुम्ही. माहिती पण तेवढं प्लीज. सो आता मी चाललेत किल्ल्यात. हे छान गाईज किती छान असं इकडे छान असा व्ह्यू आहे. पण चढले ना का शिवाजी महाराजांकडे. गाईज इकडे इथे मस्त छान असा व्ह्यू आहे. हे चिरा आहे इकडे फोटो काढायला. हा गाईज आम्ही इकडले व्ह्यूज खरंच खूप छान आहे. तुम्ही एकदा येऊन नक्की विजिट करा. मस्त खूप छान आहे इकडे. अरे नाही गाय म्हशीची गोठे ते दाखवलाय. लोक राहायची मध्ये. अरे यार मध्ये इंटरनेट. हे कडधान्य ठेवायचे गृहस्थान. तर हे मस्त आहे ना काय काय किल्ले. हे आमचे दुर्वांग आणि हार्दिक भाऊ यायला लागले चढत चढत वरती.
आता आम्ही चाललेत परत आमच्या बसमध्ये बसायला. आमचे चिराग भाऊ इकडे सलमान खान सारखे चालत यायला लागलेत. आमचे चिराग भाऊ इकडे आलेले आहेत. ट्रॅव्हल फिरून आता आम्ही चालले घरी. भेटूया थोड्या वेळानं. आज आहे आमच्या जेवणात पनीरची भाजी, पापड आणि खीरपुरी होती. श्रीखंड संपलं घेतलेले आहेत सगळ्यांनी. सरला घेऊन तो हे बघा हे बघा आणि अजून घेतलेत बरेच जणांनी. गाईज आमची श्री आंब्याची पेटी घेऊन चालत आहे. सांगते फॅशन विथ आंबा. श्रेया अशी पोस्ट टाक आंब्या बरोबर. असं श्री आज जरा कॅटवॉक. आमचं श्रेयाचं काही कॅटवॉक गाईज आता आम्ही चाललाय समुद्रावर आंघोळ करायला. हापूस आंबा पेटी कारण मला करायला नाही भेटली यांच्या रील्समुळे. आता आम्ही मस्त पाण्यात बुचकाळ्या मारून येणार आहे. महागातले आंबे आणि आम्ही आता चाललोय आंघोळ करायला. 400 रुपये डझन आंबे घेऊन आले ते. मग चलो आता भेटूया थोड्यात बसमध्ये. आणि इकडे आमचे सगळे राक्षस आहेत. तुम्हाला दाखवते मी. हे बघा उघडे नागडे पागडे आंबेवाले. आंबे घे आंबे आंबे घे आंबे. डुमडुम खडे आहे इकडे. आणि ते बघा आता आम्ही समुद्रात चालत चालत चालले. इकडे का नाही बसला जायला म्हणून. बघू आता कधी पोचतो. आम्हाला का माहीत विभीषणने कोणत्या जंगलातून न्यायला लावलंय. आम्ही अजून पोचले नाही. दीप हाय. आमचे दीप भाऊ आता झोपेन उठलेले आहेत. आम्हाला इकडे समुद्राचा शॉर्टकट सापडलेला आहे. आता आम्ही चालले. शॉर्टकट शॉर्टकट बोलून आम्ही जंगलात घुसायला लागलेत. आणि आमच्या मागे अजून जण यायला लागलीत. ती बघा समुद्र खोलून आहे हळूहळू. समुद्र आला समुद्र आला. चला ते येतील. आम्ही आता थकलेले आहे. पण समुद्रावर जाऊन पोहायचंच आहे. तेच अख्खा घामाने पाणी पाणी झाला. तो समुद्रात जाऊन आता फ्रेश होईल. ये हमारा छोटा चित्ता इधर भाग रहा है. और हमारा बडा चित्ता सगीर गया. एवढं डोंगर सोडून सोडून आम्हाला फुटलाय घाम. आणि आम्ही फायनली थोडेसे पोचलेले आहे. थोडं बाकी आहे. थोडंसं बाकी असेल तर माहिती नाही. पोचतील पोचे हैं हम लोग अभी. आम्ही थोडे पोचेंगे. बस समुद्राला दिसत काय आम्ही इकडे बट आम्हाला उतरायला रस्ता काय भेटतच नाही. आम्ही चालतो तर रस्ता शोधायला उतरण्यासाठी. आपण तिकडे गेले तिकडे.
अरे इकडे आल्यात आम्ही. गाईज आम्ही गेले पोहायच्या आशेवर. हा पोहायला काय भेटलं नाही. आमचा इकडे फक्त पोपट झाला आहे. इकडे आम्ही असतो आता चालेत रिटर्न. दुसरा समुद्र शोधत भेटला तर नशीब जायचं पोहायला, नाही तर जायचं घरी. तर काय करणार, चला भेटू नंतर. गाईज जसं वाटते आम्ही इकडे ट्रॅकिंगला आलेत. तर आम्ही इकडे आता उतरायला वगैरे लागलेत. आणि इकडे आमचे श्रवण भाऊ आलेले आहेत. हे बघा आमचं. अरे माझा हे कवर. आम्ही ज्या रस्त्याने आले त्याच रस्त्याने आम्ही परत चाललेले आहेत. श्रवणचा पण हरवला, तो शोधून आणला. सिरियस आहे. इकडे शोधलं जमा झाले. थोडं वरती करते निघलाय. बोल ना. श्रवण चौधरीने सांगितलेलं असं मारायला 5 लाख दिलेले. मस्त. मी घरी जायला निघालेत आणि हे सगळं आम्ही सामान इकडे आणून ठेवलेलं आहे आमचं. आणि आमची बस सूर्य दगड पृथ्वी दगड तारे दगड बघू शकतात. आमचे चिराग भाऊ एवढं व्यस्त झाले इकडूनच झोपलेत. गाईच मगाशी मी इकडे पेट्रोल पंपावर आले. आम्हाला पेट्रोल भेटलं नाही. आम्ही दुसऱ्या पेट्रोल पंपावर आले. आता आम्हाला भेटलंय. तर आता आम्ही चालले जुग 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 गाडीतून मस्त घरी. 6 वाजलेत आणि आम्ही आता इकडे उठून ब्रश नाश्ता बिष्टा करायला आलेत. आणि पाऊस पडला इकडे बघू शकतात तुम्ही. जमीन पण अशी ओली ओली झालंय. इकडे आम्ही बसवाल्याला त्याची गाडी साफ करून दिलाय आणि आम्हाला अजून नाश्ता पण नाही दिला. आता मी चालले घरी नाश्ता करायला. मी इकडे घरी आहे. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. आणि जर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.